मुंबई ते नागपूर या दोन शहरात वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे। या ट्रेनमुळे वेळेची बचत होणार असून लवकरच ती सुरू होणार आहे। मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनने 14 ते 20 तास लागत होते, ते अंतर आता 9 तासात पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे जवळपास 5 ते 6 तासांच्या वेळेची बचत होणार आहे। मुंबई नागपूर या प्रवासात प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। नागपूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल। 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी वंदे भारत CSMT ते नागपूर या प्रवासादरम्यान 8 स्थानकावर थांबेल। वंदे भारत एक्सप्रेस ही वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकावर थांबणार आहे। काही दिवसातच नागपूर ते मुंबई या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्याची शक्यता आहे। ही ट्रेन तब्बल 8 स्थानकावर थांबणार असल्याने या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळेल असे सांगितले जात आहे। वंदे भारत ट्रेनचे तिकीट 1500 ते 3500 हजारापर्यंत असणार आहे। त्यातच 1500 ते 2000 AC चेअर कारचे तिकीट असेल, अशी ही माहिती दिली गेली आहे। मुंबई ते नागपूर या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला 8 बोगी असतील। यामध्ये एक बोगी एक्झिक्युटिव्ह AC असेल, तर 7 बोगी या AC चेअर कार असतील। या मार्गावर प्रवासाला 9 ते 10 तास लागतील। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।